आणि आता या पार्श्वभूमीवर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आपली भूमिका सांगतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. काही गोष्टी या सरकारच्या हातातही नाहीत. फारच डम्बिंग डाऊन करत उदाहरण द्यायचंच झालं तर जसं आई वडिलांच्या भांडणात मुलांचा कुठलाही गुन्हा नसताना त्यांचीच अधिक फरफट होते, तसंच अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगाचं झालंय. जग होरपळतंय. तोच फटका भारताला सुद्धा बसलाय. काही ठिकाणी जगात तर इंधनाचे दर म्हणे 53% वाढलेत. आपल्या देशात सध्या तरी तुलनेनं ते फक्त 3.5% वाढलेत. सरकार दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते असं सांगण्यात येतंय, पण ये दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब असंच म्हणावं लागेल. ज्या सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, छोट्या छोट्या दुकानदारांना, हॉटेल व्यावसायिकांना ह्या महागाईचे चटके बसतायत, त्यांना कसं समजवायचं? दर वाढ अटळ होतीच, पण टायमिंगनं सरकारला संशयाच्या भोवऱ्यात अडकवलंय. या उपाययोजना देशातील 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यावर होत असल्यामुळे हेच जनजागरण सरकारनं निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या प्रचारातून केलं असतं तर जास्त संयुक्तिक आणि विश्वासार्ह ठरलं असतं, असं जर सर्वसामान्य जनतेला वाटलं आणि हेच जर विरोधकांनी मांडलं तर ते रास्तच म्हणावं लागेल. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि यानंतर एक